आजकाल बऱ्याच रुग्णांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता पाहायला मिळते. या व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी झाल्यावर काही महत्त्वाची लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. सतत जाणवणारा थकवा, तुमची रोगप्रतिरोधक शक्ती कमी होणे, वारंवार आजारी पडणे, त्याचबरोबर तुमच्या हाडांमध्ये, स्नायूंमध्ये दुखावा होणे, कंबरदुखी, पाठदुखी, सतत जाणवणारे मूड स्विंग्स, उदासीनता, डिप्रेशन, त्याचबरोबर तुमच्या जखमा लवकर भरून न येणे आणि वाढत चाललेली केस गळती ही महत्त्वाची लक्षणं आहेत व्हिटॅमिन डी कमतरतेची. यासाठी आपण काय करू शकतो? तर 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सन एक्सपोजर. तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये किंवा उन्हामध्ये एक 20 ते 25 मिनटं बसणं अपेक्षित आहे. त्यानंतर असा आहार की जो व्हिटॅमिन डीमध्ये रिच आहे असा आहार तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेणं हे अतिशय बंधनकारक आहे व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीमध्ये. तर ज्यावेळेला हे सप्लिमेंट्स तुम्ही घेता त्यावेळेला व्हिटॅमिन डीला आपण कॅल्सिफेरॉल असं म्हणतो. हे एक फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. ही गोळी व्हिटॅमिन डीची जी आहे सप्लिमेंटची ती तुम्हाला जेवणानंतरच घ्यायची आहे, कारण हे व्हिटॅमिन हे फॅट सोल्युबल असल्याकारणानं चरबीमध्ये आणि तेलामध्ये विरघळल्यानंतरच त्याचं ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही भरपेट जेवण केल्यानंतरच व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घेणं गरजेचं आहे. थँक्यू.